हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत लोकशाहीच्या विशेष सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सध्या मराठी इंडस्ट्रीत वेगवेगळ्या धाटणीचे मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत आणि मराठी प्रेक्षक देखील या चित्रपटांना चांगलाच प्रतिसाद देतात. अशातच एक मराठी आणि छान असा सिनेमा लवकरच 10 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आणि त्या चित्रपटाचं नाव आहे एक नंबर. एक नंबर हा सिनेमा आहे आणि या सिनेमाची टीम माझ्यासोबत आहे. खरं तर एक नंबर याचं प्रोनाऊन्सिएशन करताना खूप प्रॉब्लेम येतो आहे. तेजस्विनी, माझा पहिला प्रश्न तुला आहे की एक ॲक्टर, व्यावसायिका, निर्माती अशी वर्सटाईल व्यक्तिमत्व आहे तुझं आणि ह्या सगळ्यातून सगळ्यात आधी मला तुला विचारायचं, सगळ्यातून स्वतःला किती वेळ देतेयस? अरे बापरे. आत्ता खरं तर स्वतःसाठी वेळ मिळत नाही आहे, काढताही येत नाही आहे, कारण ही जबाबदारी खूप मोठी आहे. हा चित्रपट खूप मोठ्या जबाबदारीने आम्ही स्वीकारला आहे आणि तो लोकांच्या भेटीस आणण्याचा प्रयत्न आहे. 10 ऑक्टोबरपासून तो लोकांसमोर येईलही. त्यामुळे आत्ता खरं तर अजिबातच स्वतःसाठी वेळ मिळत नाही आणि त्याची तक्रारही नाही आहे. म्हणजे मी स्वतःला या चित्रपटासाठी किंवा येणाऱ्या पुढच्या सगळ्या चित्रपटांसाठी जेवढे मी निर्मिती करेन त्याच्यासाठी मी वाहूनच देईन, कारण मला कुठल्याही पद्धतीने अर्धवट काम करता येत नाही. आपण जिथे जावं तिथे 100% द्यावं, नाही तर ते करूच नाही, असा माझा ॲटिट्यूड आहे. तर त्यामुळे मी या चित्रपटासाठी सुद्धा माझे 100% देण्याचा प्रयत्न केला आहे आणि आत्ता कुठेही असं वाटत नाही आहे की सध्या स्वतःला गरज आहे. जो काही ब्रेक आहे किंवा जो काही स्वतःचा वेळ आहे तो मला असं वाटतं एकदा चित्रपट याच्यातनं म्हणजे थिएटरमधनं निघाला त्याच्यानंतरही खरं तर प्रोड्युसरचं काम संपत नाही. निर्मातीचं काम किंवा निर्मात्याचं काम हा निर्माता असणंच मुळात खूप थँकलेस आणि अनसंग जॉब आहे. कारण प्रत्येकजण इथे येतो, त्याची कला सादर करतो, त्याचा मोबदला घेऊन जातो, पण निर्माता हा एकमेव व्यक्ती किंवा पोस्ट ही अशी आहे जो कागदावरती श्री लिहिण्यापासून ते चित्रपटाचं काय घडतंय म्हणजे त्याचं फ्युचर, पास्ट, प्रेझेंट हे सगळं घडण्याची वाटही बघत असतो आणि ते घडल्यानंतर त्याचे पडसाद चांगले वाईट दोन्ही अनुभवून ते काय म्हणत आपण त्याला डायजेस्टही करत असतो, पचवतो. तर त्यामुळे या सगळ्याच गोष्टी मला असं वाटतात की मी आत्ता करते आणि मी त्या फेजमधनं जाते आणि मी प्रत्येक क्षण तेवढाच एन्जॉय पण करते. आपल्या सगळ्यांनाच कामात वाहून जाणं खूप गरजेचं आहे. तेजस्विनी, मी नेहमीच पाहत असतो तुझे राज ठाकरेंवरचे पोस्ट, तुझं त्यांच्याबद्दलचे असणारं मत. पण ज्यावेळेस हा चित्रपट निर्मिती करत होतीस त्यावेळेस तुझ्या डोक्यात काय विजन होतं? का राज ठाकरेंवरतीच चित्रपट करायचा असा थॉट का होता? बरं, ह्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेक गैरसमज म्हणजे अनेक जणांचे असे प्रश्न देखील आहेत की हा राज ठाकरेंचा बायोपिक आहे का त्यांच्यावर आधारित चित्रपट आहे, नक्की काय आहे हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. हा चित्रपट खरं तर करणं हे खरं तर अत्यंत धाडसाचं होतं. म्हणजे धाडस हा शब्द या चित्रपटाला करेक्ट शोभतो, कारण ज्या व्यक्तिमत्वावरती आहे ती पण अत्यंत धाडसी व्यक्ती आहे. ज्यांनी केलं आहे ते सुद्धा धाडसी आहेत. याचं कारण ते का धाडसी आहेत आणि ज्यांनी करू दिलं आहे ते सुद्धा धाडसी आहेत. तर ह्याचं कारण मी का असं धाडसी म्हणते हे खरं तर तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतर कळेल. कारण या चित्रपटामध्ये काही अशी दृश्यसुद्धा आहेत जी कदाचित कुठलाही वेगळा नेता असता, म्हणजे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी आत्ता देते, कुठलाही वेगळा नेता असता तर त्यांनी ते करूच दिलं नसतं. माननीय राजसाहेब ठाकरे हे स्वतःच्या जागी इतके सेक्युअर्ड, सुरक्षित माणूस आहे तो स्वतःच्या जागी, की त्यांना ना माझ्या बाबतीत तुम्ही काय बोलता, माझ्या बाबतीत तुम्ही काय सांगता हे त्यांना महत्त्वाचं नसतं. सिनेमा बनवा आणि सिनेमाच बनवा. त्याच्यासाठी लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी आहेत किंवा त्याच्याशी निगडीत जेवढ्या गोष्टी आहेत मग मला आणा, आधी सिनेमा बनवा, असं आम्हाला त्यांनी बजावून सांगितलं होतं. आणि मला असं वाटतं जेव्हा राजसाहेब ठाकरे कुठलीही गोष्ट बजावून सांगतात तेव्हा त्याच्या पलीकडे कोणीही जात नाही, कोणाची मजालसुद्धा नाही. तर आम्हीसुद्धा प्रामाणिकपणे हा प्रयत्न केला आहे की आम्ही सिनेमा बनवला आहे. या सिनेमाचा प्रिमाईस राजसाहेब ठाकरे आहेत, पण ही कहाणी एका कार्यकर्त्याची.
तर धैर्य, मला तुला विचारायचं, अथांगमधले आम्ही तुझी भूमिका पाहिली, खूप कमाल काम केलं आहेस तू. त्यानंतर तानाजी यासारख्या सिनेमात तू आम्हाला पाहिलास, पण पहिल्यांदा एक छान मराठी मूव्ही तुझ्याकडे येतोय, त्या पोस्टरवर फक्त तूच झळकतोयस. ते स्वप्न कुठेतरी पूर्ण झालं, एक बकेट लिस्ट पूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही आहे. काय सांग? मी जसं म्हणालो तसं की खरंच ही माझ्यासाठी स्वप्नपूर्ती आहे. कारण मी एका सर्वसामान्य घरातून बिलॉंग करतो आणि खरं तर ही स्वप्नपूर्ती जी आहे ती सह्याद्री प्रोडक्शन्स आणि नाडियाडवाला ग्रँडसन आणि झी यांच्यामुळे ती झाली असं मला वाटतं. कारण युजली मी एक काय म्हणतात, मराठी चित्रपटसृष्टीत काम करणारा मुलगा आहे. मी लहानपणापासून नाटकातून कामं केली आहेत, मालिकांतून कामं केली आहेत आणि आपण कायम हिंदीमधल्या कुठल्या तरी मोठ्या प्रोडक्शन हाऊसची स्वप्न बघत असतो की मला ह्या प्रोडक्शनचा हिरो व्हायचं आहे किंवा ह्या प्रोडक्शन हाऊसने मला 3 सिनेमांसाठी साईन करावं, माझं सेट होईल लाईफ. तर ह्या गोष्टी आम्ही बऱ्याचदा डिस्कस करायचो पूर्वी आणि आत्ता यांच्याच रूपी माझं ते स्वप्न पूर्ण होतं की यार आज मी सह्याद्री प्रोडक्शन हाऊसचा हिरो आहे. तर खरंच माझ्यासाठी ही स्वप्नपूर्ती आहे आणि काय म्हणतात त्याला, त्याचं माध्यम तेजस्विनी मॅम, वरदा मॅम, साजिद सर आणि झी आहेत. त्याच्यामुळे मला खूप एक नंबर वाटतं आहे, एक नंबर फिलिंग आहे. नक्कीच. धैर्य, मला सांग, याआधी तू, आता तुला समजलं की राज ठाकरेंवर आधारित म्हणजे त्यांना संबंधित जवळपास हा कुठे सिनेमा आहे. पहिल्यांदा राज ठाकरे यांना कधी भेटलायस आणि नाव कधी पहिलं ऐकलेस? पहिल्यांदा कधी ऐकलं ते आठवत नाही मला, पण लहानपणापासून माझ्या घरात म्हणजे राजसाहेबांबद्दल आहे. आणि मी जसं मगाशी पण काही इंटरव्ह्यूजमध्ये म्हणालो तसं की माझ्या मोबाईलची कॉलर ट्यून होती, एक राजसाहेबांचं एक हे होतं. तर तेव्हापासून मी त्यांचा चाहता आहे आणि माझी पहिली भेट झाली अथांगच्या निमित्ताने. म्हणजे तेजस्विनी आणि राजसाहेब यांचा परिचय खूप वर्षांचा आहे. म्हणजे अगबे अरेच्च्यापासून त्यांचा परिचय आहे, वर्षानुवर्ष ती ओळखते. आणि मी कैकदा तिला म्हणालो पण होतो की मला कधीतरी साहेबांना भेटायची संधी मिळाली तर छान वाटेल. पण ती म्हणाली बघू कधी योग जुळून येतो आहे. पण फॉर्च्युनेटली अथांग जे माझं याच्या आधीचं प्रोजेक्ट होतं तेव्हा राजसाहेब स्वतः आले होते ट्रेलर लॉन्चला आणि तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा बघितलं आणि जसं आपल्याला एक ऑरा आपल्यासमोरून पास होतो तसं ते फिलिंग होतं की राजसाहेबांना मी इतक्या जवळून बघितलं आणि हार्टबीट फास्ट होणं म्हणजे काय असतं किंवा पोटात गोळा येणं म्हणजे काय असतं किंवा त्यांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला तर ती नजर अशी आरपार जाते, आपल्याला कळत नाही की आपण म्हणजे भलेभल्यांची बोबडी वळते त्यांच्यासमोर. तर माझा पण पहिला अनुभव तसाच होता की मी काय होतं आहे आपल्याला फिजिकली पण कळत नाही, इमोशनली मेंटली कळतच नाही काय होतं. सो तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटलो. हे तर ठीक आहे, तू म्हणजे आता तू म्हणालास की राज ठाकरे सरांना भेटून तुझं काय झालं, मात्र त्या सिनेमातले जे वाक्य आहेत की कोण आहेत राज ठाकरे, मी जाऊन भेटतो, तू शिवतीर्थावर जातोस तिकडे, हा सगळा जो आम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं, हे राज सरांनी पाहिलं त्यावर त्यांनी काही रिॲक्शन दिली? माझ्यापर्यंत ती रिॲक्शन अजूनपर्यंत आलेली नाही आहे. ती जर आली असती तर मी इथे नसतो. आणि जसं तेजस्विनी म्हणाले की ते खूप सेक्युलर म्हणजे खूप सुरक्षित आहेत आणि ते प्रचंड लिबरल विचारांचे आहेत. जेवढं काही मला त्यांचा सहवास लाभला आहे त्याच्यात मला उलट आत्ता माफी मागावीशी वाटते महाराष्ट्र सैनिकांची आणि तमाम मराठी लोकांची किंवा जे अमराठी लोक आहेत किंवा जेवढे राजसाहेबांचे चाहते आहेत की त्यांना जे माझ्याबद्दल असं झालं की हा कोण आहे, तर त्यांची मी आत्ताच माफी मागतो की काही चुकलं मागलं माफ करा, चुकभूल हां मी एक्झॅक्टली तर मी एक्झॅक्टली कारण मी धैर्य म्हणून माझं राजसाहेबांवरती प्रचंड प्रेम आहे आणि प्रताप म्हणून ते सगळं आहे. तर तो माझा अभिनय आहे आणि मी स्वतः राजसाहेबांचा खूप मोठा चाहता आहे, मला ते खूप आवडतात आणि मी आत्ताच माफी मागून घेतो की तुम्हाला कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व. नक्कीच. सायली, ट्रेलरमध्ये आम्ही पाहिलं की तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर मला गावात राज ठाकरेंना घेऊन ये. मलाही तुलाही सेम प्रश्न विचारायचा आहे, तू कधी पहिल्यांदा राज ठाकरे सरांना पहिल्यांदा भेटली आहेस आणि या भूमिकेबद्दल काय सांगशील? चित्रपटाची म्हणजे कथा ऐकल्यानंतर किंवा पिंकी कशी आहे वगैरे ऐकल्यानंतर मी अशी जस्ट बाहेर गेले आणि तिथे साहेब बसले होते. तर ते धडधड जी आपली वाढून येते ना, तर ते अगदी झालं आणि त्यांच्यासमोर जाऊन काय बोलावं म्हणून मला शब्द सुचत नव्हते. पण ज्या सहज पद्धतीने ते माझ्याशी बोलले, खरंच कुठलाच नेता मला वाटत नाही, म्हणजे माझं काही परिचय असा नाही आहे, पण
त्या दिवशी जे मला वाटलं तो क्षण माझ्यासाठी खूप अविस्मरणीय असणार आहे. कारण साहेबांनी अगदीच म्हणजे जसं गप्पा मारतो ना आपण त्या पद्धतीने त्यांनी चित्रपट, मला संगीत, कुठल्या तरी एका चित्रपटाचा रेफरन्स दिला. ते मला विश्वासच बसत नव्हता. हे सत्य आहे की असत्य, हे काय घडतं आहे. पहिले घरी जाऊन सगळ्यांना सांगितलं आणि असं असं घडलं आहे आणि त्यांच्यावरती हा चित्रपट येतो आहे. कारण पिंकी हे पात्र जे आहे तर तिला राजसाहेबांबद्दल त्यांच्या विचारांबद्दल अत्यंत जे प्रेम आहे, तर त्या मी जस्ट कथा ऐकून आले होते. तर मला पिंकी आणि सायलीच्या मध्ये असं वाटत होतं तिचं तर स्वप्न पूर्ण झालं आहे. आणि खरं आमच्यासाठी जसं तेजू मॅम म्हणाल्या तसं आमच्याकडून म्हणजे सगळ्यात ज्या कोणी राजसाहेबांनी मराठी जनतेसाठी, चित्रपटांसाठी जो काही आजपर्यंत आवाज उठवला त्या सगळ्यांसाठीच ती परत फेडच आहे. आणि या चित्रपटाचा मला भाग बनता येतं आहे. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप गर्वाची गोष्ट आहे आणि मी खूप ऋणी आहे या सगळ्या टीमचीच, ज्यांनी माझ्याकडनं हे काम करून घेतलं आहे. मला तुला विचारायचं आहे, चित्रपटात आपण पाहिलं शिवतीर्थ दाखवण्यात आलं आहे, शिवाजी पार्क दाखवलं आहे, वैभवशाली दादर दाखवलं आहे, त्यातच परत मेळावा देखील दाखवला आहे, सरांचा आवाज देखील आहे. तर चित्रपटात कुठे आम्हाला राजसाहेबांची झलक पाहायला मिळणार आहे का? हे तुम्हाला 10 ऑक्टोबर 10 ऑक्टोबरलाच कळेल. आणि संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे, त्याचं उत्तरही तुम्हाला थिएटरमध्येच मिळेल. मी फक्त इतकंच सांगेन की एवढी मोठी सभा ही कवर करणं, कारण आमचे त्या दिवशी जवळजवळ 12 कॅमेरे लागले होते आणि इतका अवघड, म्हणजे लेखक आम्हीच आहोत, अरविंद जगताप, विनायक, मयुरेश, आम्हीच लेखक आहोत. पण आम्हीच लिहिलं होतं की आणि आपल्याला राजसाहेबांची सभा दिसते, हे 4 शब्द. इथे लिहिण्यापुरतं हे सगळं बरोबर आहे की सभा दिसते, पण ती सभा ॲक्च्युली जेव्हा कॅप्चर करण्याची वेळ येते, बाप रे, म्हणजे आमच्यासाठी तो अनुभव इतका विलक्षण होता. आणि ही पहिली सभा असेल राजसाहेबांची जी मी पाहिली नाही आणि ऐकली नाही, कारण आम्ही शूट करत होतो त्या सभेत. बरं, या गोष्टीचा भान ठेवायचं होतं की जेवढे लोक बसलेत त्यांना डिस्टर्ब होता कामा नये, त्यांना कळताही कामा नये की शूटिंग चाललं आहे, त्यांना डिस्टर्ब होता कामा नये, राजसाहेबांना डिस्टर्ब होता कामा नये. कुठेही अरे हे सगळं काय चाललं आहे किंवा हे कोण आहेत. मी तर मास्क घालून फिरत होते अख्ख्या सभेमध्ये, त्यामुळे मला नशिबाने, नाहीतर मी अशीच फिरले असते तर लोकांना लगेच कळलं असतं की शूटिंग चालू आहे. त्यामुळे मी लिटरली राजसाहेबांचाच मास्क घालून मी सगळीकडे फिरत होते अख्ख्या सभेमध्ये. तर खूप विलक्षण अनुभव आणि खूप अवघड सुद्धा, म्हणजे आणि ते आव्हान आम्ही स्वीकारलं आणि आम्हाला ते आव्हान पेलण्याची शक्ती ही सगळी खरं तर त्या दिवशीच्या मनसैनिकांनी किंवा त्या दिवशीच्या सभेमध्ये सहभागी असलेल्या सगळ्यांनीच दिली. त्याबद्दल खरंच त्यांचे आभार. ह्या सगळ्या गोष्टींसाठी परवानगी कशी मिळाली आणि राज ठाकरे सरांकडे तुम्ही पहिल्यांदा जेव्हा स्क्रिप्ट घेऊन गेलात तेव्हा ते काय म्हणाले होते? कारण की त्यांची उत्तरं खरंच म्हणजे ऐकणं म्हणजे खूप मजेशीर असतात. तुम्ही जेव्हा स्क्रिप्ट घेऊन गेलात, एक लेखक म्हणून जेव्हा तू स्क्रिप्ट घेऊन गेलीस, तर राज ठाकरेंची प्रतिक्रिया काय होती? नाही, त्यांनी आम्हाला ऐकलीच नाही, स्क्रिप्टच ऐकली नाही. 2-3 वेळेला आम्ही गेलो तेव्हा त्यांनी स्क्रिप्ट नाही ऐकली, कारण त्यांना कुठेतरी कुणकुण लागली होती की त्यांच्याशी निगडीत काहीतरी आहे. कदाचित त्यांनाही वाटलं असेल की बायोपिक आहे. पण ज्या क्षणी आम्ही गेलो होतो घेऊन, त्या क्षणी ते म्हणाले, सारखे पुढे ढकलत होते, हां बघू, नंतर बघू, मला आत्ता वेळ नाही आहे आणि असं तसं. पण आम्हालाही कळत होतं की ह्यांना बहुतेक कळलं आहे की आपण सिनेमा घेऊन आलो आहे म्हणून ते असे करत आहेत. मग आम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्या जवळचे जे मित्रमंडळी आहेत त्यांना आधी ऐकवली, त्यांना कॉन्फिडन्स आला. नंतर आम्ही शर्मिलाताई, उर्वशी, अमित ठाकरे यांनासुद्धा ऐकवली, त्यांनाही कॉन्फिडन्स आला. मग त्यांनी साहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही ते ऐकायला पाहिजे, कारण ही पोरं अशी तशी नाही आहेत, काहीतरी चांगलं घेऊन आली आहेत, तर तुम्ही ते जरूर ऐका. आणि मग त्यांनी ऐकल्यानंतरसुद्धा त्यांनी आम्हाला 2 महिने लटकवलं पण फायनली त्यांना बहुतेक आम्ही पण ते सोडलं नाही, आम्हीसुद्धा ते धरून ठेवलं. आणि तेच कदाचित त्यांना आवडलं की आम्ही पण जसे ते सातत्याने काही गोष्टींना धरून ठेवतात, तसं आम्हीसुद्धा या स्क्रिप्टला धरून ठेवलं होतं. आम्ही म्हटलं आज नाही, उद्या नाही, 4 वर्षांनी म्हणालात तरी तेव्हा आम्हाला करायचीच आहे तर परमिशन हवी आहे. आणि मग त्यांनी आम्हाला ती परवानगी दिली. हा सिनेमा पाहणं सगळ्यांसाठीच पर्वणी ठरणार आहे आणि तुम्हा सगळ्यांनाही या सिनेमासाठी खूप खूप लोकशाही मराठीकडून खूप खूप शुभेच्छा.